अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तर श्रोते हो, आज आपण श्री गुरुचरित्र पारायण कथासार दिवस 4 मधले अध्याय 29 ते 34 श्रवण करणार आहोत। ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। त्यामुळे तुम्हाला पुढच्या सर्व अध्यायाचे नोटिफिकेशन मिळत जाईल। चला तर मग दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना नमन करून आपण आपले पुढचे अध्याय श्रवण करूया। तर श्रोते हो, आजच्या दिवसातील पहिला अध्याय आहे 29वा अध्याय। ज्या अध्यायामध्ये आपण श्रवण करणार आहोत भस्म महात्म्य आणि ब्रह्म राक्षसाचा उद्धार। चला तर मग 29वा अध्याय श्रवण करूया। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। तर श्रोते हो, नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली। पूर्वी त्रिविक्रम भारतींनी श्री गुरूंना भस्म महात्म्य विचारले होते। मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी। नामधारकाने अशी विनंती केली असता श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला काय सांगितले ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले। श्री गुरु त्रिविक्रम भारतीला म्हणाले, मी तुला आता भस्म महात्म्य सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक। पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते। ते सुखदुःख रहित, शांत, समदर्शी, आत्माराम, गृहगृहिणी, विरहित होते। ते भस्मधारी, जटाधारी, वल्कले धारण करणारे होते। एकदा ते फिरत फिरत भयंकर अशा क्रौंच वनात गेले। निर्जन अशा त्या वनात तहान भुकेने व्याकुळ झालेला एक भयानक ब्रह्मराक्षस होता। वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो राक्षस धावत आला। परंतु वामदेव थोडे सुद्धा घाबरले नाहीत। वामदेवांच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पापे तत्क्षणी नष्ट झाली। वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले। त्यामुळे त्याचा राक्षस भाव नाहीसा झाला। त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले। परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या राक्षसाचे सगळे जीवनच बदलून गेले। त्याची तहान भूक नाहीशी झाली। शांत झालेला तो वामदेवांच्या पाया पडून विनवणी करू लागला, स्वामी, तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात। मी तुम्हाला शरण आलो आहे, माझा उद्धार करा। वामदेवाने त्याला विचारले, तू कोण आहेस? या अरण्यात का हिंडतोस? राक्षस म्हणाला, स्वामी, तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझे पूर्वजन्मीचे 25 जन्म आठवत आहेत। मी केलेली सर्व पाप पुण्यकर्मे मला चांगली आठवत आहेत। वामदेव म्हणाले, तुला 25 जन्मापूर्वीचे स्मरण असेल तर तू कोणकोणती पापे केली होतीस ते सविस्तर सांग। राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगण्यास सुरुवात केली। राक्षस म्हणाला, 25व्या जन्मापूर्वी मी यवन राजा होतो। मी अत्यंत पापी व स्वैराचारी होतो। मी रोज नवीन स्त्रियांचा उपभोग घेत असे। रोज एकेका स्त्रीचा उपभोग घेऊन तिला सोडून देत होतो व नवीन स्त्रीचा अपहार करीत होतो। मी सद्वा, विधवा, कुमारी, रजस्वला अशा सर्व स्त्रियांचा अपहार केला व त्यांच्याशी कुकर्म केले। अशा रीतीने विषयभोग आसक्त झालेल्या, मद्यपान करणाऱ्या मला तरुणपणी क्षयादी अनेक रोग झाले। मंत्र्यांनी व सेवकांनी माझा त्याग केला। शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले। शेवटी माझ्या कुकर्माने मला मृत्यू आला। जो मनुष्य धर्मभ्रष्ट होतो त्याचे आयुष्य नष्ट होते, त्याला अपयश येते, भाग्य क्षीण होते, तो अत्यंत दुर्गतीला जातो। त्याचे पितरसुद्धा स्वर्गभ्रष्ट होतात। मृत्यूनंतर मला यमलोकात नेले। तेथे मला भयंकर अशा नरककुंडात टाकले। हजारो वर्षे मी तेथे पडून होतो। त्यानंतर जे पाप शिल्लक होते त्याचे फळ म्हणून मला यमाने पिशाच्य योनीत जन्म दिला। हजारो वर्षे अनेक यातना भोगल्यानंतर मी यमाकडे गेलो। यमाने मला पृथ्वीवर ढकलून दिले। मग मला वाघाचा जन्म मिळाला। दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो। तिसऱ्या जन्मी लांडगा, चौथ्या जन्मी डुक्कर, 5व्यात सरडा झालो, 6व्या जन्मी कुत्रा, 7व्या जन्मी कोल्हा, 8व्यात गवा, 9व्यात मी वानर झालो, 13व्या जन्मी बगळा झालो, 14व्या जन्मी रान कोंबडा, त्यानंतर गिधाड, मग मांजर, त्यानंतर मी बेडूक झालो, 18व्या जन्मी मी कासव झालो, त्यानंतर मासा, पुढे उंदीर व घुबड झालो, 22व्या जन्मी मी रानहत्ती झालो, त्यानंतर मला उंटाचा जन्म मिळाला।
त्यानंतर निषाद व आता राक्षस झालो. तुम्हाला पाहताच मी तुम्हाला ठार मारून खाण्यासाठी धावून आलो. मी तुम्हाला पकडले, पण तुमच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठवले. तुम्ही खरोखरच परमेश्वर आहात. आज तुमच्या दर्शनाने व भस्माच्या स्पर्शाने मला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो. या भस्माचे केवढे हे महात्म्य. त्यावर वामन म्हणाले, माझ्या भस्माचा स्पर्श होताच हा चमत्कार घडला हे खरे आहे. भगवान शिवशंकर या भस्माचा लेप स्वतःच्या शरीरावर लावतात. एवढा या भस्माचा मान आहे. याचे महात्म्य विशेष ते काय सांगणार. पण याविषयी मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून या भस्माच्या ठिकाणी केवढे महात्म्य आहे याची तुला कल्पना येईल. वामदेव कथा सांगू लागले. पूर्वी द्रविड देशात एक आचारभ्रष्ट ब्राह्मण राहत होता. त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलगांनी व मित्रांनी त्याला वाळीत टाकले होते. तो एका हीन जातीतील स्त्रीच्या नादी लागला. त्याने तिच्याशी विवाह केला. तो इतर स्त्रियांशी सुद्धा व्यभिचार करीत असे. तो चोऱ्या करून पोट भरीत असे. तो एकदा चोरी करावयास गेला असता त्याला एका माणसाने ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले. त्याच्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत. यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले, एका शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकराची पूजा अर्चा करीत होते. त्यावेळी तेथे कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत त्या भस्मात लोळला. तेथून उठला व जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. त्यावेळी त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते चुकून ब्राह्मणाच्या प्रेताला लागले. त्याच क्षणी तो ब्राह्मण पापमुक्त झाला. शिवदूतांनी ते भस्म पाहिले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला यमदूतांजवळून हिसकावून घेतले व ते यमदूतांना मारू लागले. यमाला कळताच तो धावत आला व शिवदूतांना रागारागाने विचारू लागला. शिवदूत म्हणाले, त्या ब्राह्मणाच्या कपाळी भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भगवान सदाशिवाची आज्ञा आहे की जे भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे, यमलोकात नाही. यापुढे तुमच्या दूतांना सूचना द्या की ज्यांनी जाणते अजाणतेपणे भस्म लावले आहे ते कितीही मोठे पापी असले तरी त्यांना शिवलोकातच पुढील गती मिळते. रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीच गती मिळते. वामदेवांचे हे भाषण ऐकून राक्षस म्हणाला, माझी पूर्वपुण्याई थोर, म्हणूनच मला आज आपले दर्शन लाभले व भस्माचा स्पर्श झाला. मी पूर्वी जेव्हा राजा होतो तेव्हा मी एक तळे बांधले होते व ब्राह्मणांच्या उपजीविकेची व्यवस्था केली होती. माझ्या पुण्यकर्माची नोंद चित्रगुप्ताने यमाकडे केली होती व 25व्या जन्मी मला या पुण्याचे फळ मिळेल असे भविष्य वर्तविले होते. ते पुण्य आज फळाला आले. आता या भस्माचा विधी कसा करायचा, हे भस्म कसे लावायचे ते सर्व मला सांगा. राक्षसाने अशी विनंती केली असता वामदेव म्हणाले, ऐक, पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदार पर्वतावर भगवान शंकर सर्व देव, ऋषी, यज्ञ, किन्नर, विद्याधर यांच्या समवेत बसले होते. त्यावेळी सनतकुमारांनी शंकरांना भस्मविधी विचारला. त्यावर भगवान शंकर म्हणाले, पवित्र अशा गोमयाच्या चांगल्या गौऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचा एक कणही असू नये. नंतर त्या गोवऱ्या जाळून त्याची राख करावी. तेच भस्म नंतर ते शिवगायत्रीने ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात असं म्हणत अभिमंत्रित करावे. त्यावेळी अग्निरीत भस्म इत्यादी मंत्र म्हणावेत. संध्योजात या मंत्राने भस्म तळ हातावर घ्यावे. मग ते अंगठ्याने मळावे. त्र्यंबकम या मंत्राने भस्म भाळी लावावे. त्रयायुषे या मंत्राने कपाळास व सर्वांगाला लावावे. भस्म लावताना तर्जनी व करंगळी वापरू नये. कपाळावर 3 बोटांनी भस्म लावावे. अंगठ्याने मध्य रेषा काढावी. नंतर त्रिबोटीने सर्वांगास भस्म लावावे. या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जाळून भस्म होतात. त्याचप्रमाणे मद्यपान, ब्रह्महत्या, अभक्ष्यभक्षण इत्यादी महापातके सुद्धा या पवित्र भस्माने नष्ट होतात. भस्मधारक पुण्यात्मा होतो. त्याला पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सर्व सुखे यांचा लाभ होतो. त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व त्याला मान देतात.
शेवटी तो दिव्य विमानातून स्वर्गास जातो. तेथून ब्रह्मलोक व वैकुंठ लोक येथे अनंत काळ वास्तव्य करून तो कैलास लोकी जातो. त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. भगवान शंकरांनी केलेले हे भस्म निरूपण ऐकून सर्व देवांना अतिशय आनंद झाला. हे भस्म महात्म्य ऐकून राक्षसाला अतिशय आनंद झाला. त्याने वामदेवांना विनंती केली, स्वामी माझा उद्धार करा. मग दयाघन वामदेवांनी त्या राक्षसाला अभिमंत्रित केलेले भस्म दिले. त्याने ते भस्म आपल्या कपाळी लावले. त्याच क्षणी त्याला दिव्य देह प्राप्त झाला. मग तो वामदेवांना प्रदक्षिणा घालून आकाश मार्गाने आलेल्या दिव्य विमानात बसून दिव्य लोकास गेला. हे भस्म महात्म्य सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीला म्हणाले, वामदेव हे साक्षात शिवस्वरूप होते. जगाच्या उद्धारासाठीच ते सर्वत्र संचार करीत होते. त्रैमूर्ती दत्तप्रभूंशी सार्धम्य असलेल्या त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्यामुळे ब्रह्म राक्षसाचा उद्धार झाला. म्हणूनच गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे. हे ऐकून अतिशय आनंदित झालेल्या त्रिविक्रम भारतीने श्री नृसिंह सरस्वतींना सद्गतीत होऊन नमस्कार केला. श्री गुरूंचा जय जयकार करीत ते स्वस्थळी निघून गेले. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील भस्म महात्म्य ब्रह्मराक्षसाचा उद्धार नावाचा अध्याय 29 येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर श्रोते हो, आता पुढे श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय 30 श्रवण करूया, ज्यामध्ये आपण विधवेचा शोक आणि ब्रह्मचारी तपस्व्याचा उपदेश नावाची कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग 30 अध्याय श्रवण करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला, स्वामी सिद्धमुनी तुमचा जय जयकार असो. तुम्हीच संसार सागर तारक आहात. तुम्हीच अज्ञानरूपी अंधार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे आहात. तुमच्या कृपारूपी नौकेने मला तारून नेले आहे. तुम्ही मला खरा मार्ग दाखविलात. त्यामुळे मला परमार्थाची प्राप्ती झाली. तुम्ही मला श्री गुरुचरित्र रूपी विपुल अमृत रस पाजलात. तरीसुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही. तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोजन्मी उतराई होऊ शकत नाही. अहो सिद्धमुनी, तुम्ही मला निजस्वरूप दाखविले आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एका पतिताकडून 4ही वेद वदविलेत. त्रिविक्रम भारतीला ज्ञानोपदेश केला. हे सर्व तुम्ही मला पूर्वीच सांगितले आहे. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. नामधारकाला प्रेमाने छातीशी धरून म्हणाले, बा शिष्या, खरोखरच तू धन्य आहेस. तुझ्यावर श्री गुरुची पूर्ण कृपा आहे. तू हा भवसागर पार केला आहेस. श्री गुरूंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खरोखर श्री गुरु महिमा अत्यंत गहन आहे. मी एक एक महिमा सांगत बसलो तर कथा खूप विस्तृत होईल. तरी सुद्धा तुला मी काही कथा सारांश रूपाने सांगतो. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती. अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्री गुरूंना भेटावयास येत असत. श्री गुरूंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत. दरिद्री लोक श्रीमंत होत. वंद्य स्त्रीला पुत्र लाभ होत असे. श्री गुरूंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्याचा देह सुंदर होत असे. अंधाला दृष्टी लाभत असे. बहिऱ्याला चांगले ऐकू येत असे. असाध्य रोगाने ग्रासलेल्याला उत्तम आरोग्य लाभत असे. अनेक आर्त, दुःखी, कष्टी, पीडित लोकांच्या कामना श्री गुरूंच्या केवळ दर्शनाने पूर्ण होत असत. त्या काळी माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी दोघेही श्री दत्तात्रेयांची उपासना करीत असत. त्या दोघांचे दुर्दैव असे की त्यांना झालेला मुलगा जगत नसे. काही दिवसांनी त्यांना श्री दत्तात्रेयांच्या कृपेने एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव दत्त असे ठेवले. एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाड व कौतुक होत असे. 5व्या वर्षी त्यांनी दत्ताची मुंज केली. 12व्या वर्षी त्याचा विवाह केला. त्याची पत्नी दिसावयास अतिशय सुंदर होती. ती आपल्या सासू सासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे. ती मोठी पतिव्रता होती. सुस्वभावी होती.
दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत असत. विवाहानंतर 3 वर्षांनीच दत्ताला असाध्य असा क्षयरोग झाला. अनेक औषधोपचार केले, नवसायास केले, पण कशाचा काही उपयोग नव्हता. रोग बळावत चालला होता. त्याच्या पत्नीने व आई वडिलांनी श्री दत्तात्रेयांचा धावा केला. श्री दत्तगुरूंच्या कृपेने हा पुत्र झाला होता. असे असतानाही हा अल्पायुषी ठरावा याचे त्यांना अतिशय वाईट वाटत होते. शेवटी वैद्य म्हणाले, आता याला केवळ परमेश्वरच वाचवू शकेल, आपल्या हातात काही नाही. वैद्यांचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आई वडील शोक करीत श्री दत्तगुरूंचा धावा करू लागले. हे जगन्नाथा दत्तात्रेया, आम्ही तुझी आराधना केली, त्यामुळे प्रसन्न होऊन तू आम्हाला हा पुत्र दिलास. आमच्या वंशातला हा एकुलता एक पुत्र. हा जगला वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू. आई वडिलांची ही अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले. तो त्यांना म्हणाला, खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी, पण आज दुर्दैवाने तुम्हालाच माझी सेवा करावी लागत आहे. पण आपण काय करणार? आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे काही चालेना हेच खरे. तो आपल्या पत्नीला म्हणाला, आता माझे काही खरे नाही. तू माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेस. गतजन्मी तू माझी ऋणी असावीस. तेच ऋण या जन्मी माझी सेवा करून तू फेडते आहेस. तुझी इच्छा नसेल तर तू येथे राहू नको. तू तुझ्या आई वडिलांकडे जा, तेथे तरी तुला सुख मिळेल. माझ्याशी विवाह करून तू दैवहीन झालीस. आता तुझे सौभाग्यही राहणार नाही, म्हणून तू माहेरी जा. हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली. ती म्हणाली, तुम्ही असे का म्हणता? तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन. मग ती शोक करीत असलेल्या सासू सासऱ्यांचे सांत्वन करीत म्हणाली, तुम्ही कसलीही काळजी करू नका, धीर सोडू नका. माझे पती नक्की वाचतील. गाणगापुरात स्वामी श्री नृसिंह सरस्वती आहेत. ते त्रैमूर्तींचा अवतार आहेत. त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे. मी यांना तिकडे घेऊन जाते. सासू सासऱ्यांनी होय नाही करीत शेवटी नाईलाजाने परवानगी दिली. मग त्या पतिव्रतेने सासू सासऱ्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला व आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसून मोठ्या प्रयासाने ती गाणगापुरास आली. ती एका धर्मशाळेत उतरली. तिने श्री गुरूंची चौकशी केली तेव्हा श्री गुरु संगमावर गेले आहेत असे लोकांनी तिला सांगितले. तिने श्री गुरूंच्या दर्शनासाठी संगमावर जाण्याचे ठरविले. आपल्या पतीसही सोबत घेऊन जावे असा विचार करून तिने डोलीत पाहिले तो काय, तिचा पती गतिप्राण झालेला होता. ते पाहताच तिला ब्रह्मांड आठवले. तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला. पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला. ती आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. जीव देण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसेबसे सावरून धरले. लोक तिचे सांत्वन करू लागले, पण तिचा शोक काही थांबेना. अरे देवा, हे काय झाले? मी मोठ्या आशेने येथे आले, पण माझी पूर्ण निराशा झाली. एखादा वाटसरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा. वाघाच्या भीतीने गाय पळत सुटावी, पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावे, त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. मी खरोखर मोठी पापी आहे, अपराधी आहे. मीच माझ्या पतीचा घात केला. माझे सासू सासरे नको नको म्हणत असताना सुद्धा मी मोठ्या विश्वासाने माझ्या पतीला येथे घेऊन आले. आता त्यांना मी काय सांगू बरे? असे बोलून ती शोक करीत असता काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या, तू विनाकारण का बरे शोक करतेस? जे होणार ते कधीही चुकत नाही. ब्रह्मदेवाने ललाटी जे लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही. तरीही तिचा शोक थांबेना. मी लहानपणी हरतालिकेची पूजा केली होती. विवाहानंतर सौभाग्यासाठी मंगळागौरीचीही पूजा केली. सौभाग्याच्या आशेने देवी भवानीला मी साकडे घातले. अनेक व्रते उपवास केले. पतीला बरे वाटावे म्हणून ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले. मग माझे सगळे पुण्य कोठे गेले? मी शिवगौरीचीही पूजा केली, ती व्यर्थच गेली. आता मी माझ्या पतीशिवाय जिवंत कशी राहणार? पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन ती म्हणाली, तुम्ही माझे प्राणेश्वर होता. आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू? तुमच्या विरहाने तुमचे आई वडील प्राणत्याग करतील. या 3 हत्यांना मलाच जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील. असा ती शोक करीत होती. तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आले. त्याच वेळी तेथे एक तेजस्वी तपस्वी ब्रह्मचारी आला. त्याने सर्वांगाला भस्म लावले होते. तो जटाधारी होता.
त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या, हातात त्रिशूल होते. तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला, तू विनाकारण का बरे शोक करीत आहेस? कपाळी जे लिहिले गेले असेल तसेच घडेल. जे प्रारब्धात असते ते भोगावेच लागते. तू अशी 8 दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाहीत. या जगात मृत्यू कोणाला चुकला नाही. तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कोठे होता? तुझा जन्म कोठे झाला? पूर्वी तुझे आई वडील कोण होते? समुद्रात योगायोगाने 2 लाकडे एकत्र येतात, पण पाण्याच्या एकाच लाटेने ती एकमेकांपासून दूर जातात. ती पुन्हा कधीही एकत्र येत नाहीत. तशीच सर्व नातीगोती असतात. एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येऊन बसतात व पुन्हा 4ही दिशांना उडून जातात. हा संसार असाच आहे. येथे कोणीही कायमचा टिकत नाही. हा संसार क्षणभंगूर आहे. मृत्यूपुढे कोणाचे काहीही चालत नाही. नातीगोती, आप्तस्वकीय सर्व काही क्षणिक आहे. मृत्यू कोणालाही टळत नाही. कोणाला तो बालपणी वा तरुणपणी येतो, तर कोणाला तो वृद्धापकाळी येतो, पण तो येतोच येतो. दुसरे हे की हा देह पंचभौतिक आहे. या देहातून प्राण गेले की त्या देहाला दुर्गंधी सुटते. केवळ रक्तमांस, अस्थि इत्यादींनी बनलेल्या देहाचा मोह कशासाठी धरायचा? त्या ब्रह्मचार्याने असा परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले. तिला सत्यज्ञान झाले. ती त्या ब्रह्मचार्याच्या चरणांना वंदन करून म्हणाली, स्वामी, माझा उद्धार करा. तुम्हीच माझे मायबाप आहात. आता मी काय करावे? मी काय केले असता हा संसार सागर तरून जाईल? तुम्ही सांगेल ते मी करीन. त्या स्त्रीने अशी विनंती केली असता त्या ब्रह्मचार्यास आनंद झाला. मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे, काय करू नये, परमार्थ चिंतन, व्रतस्थ कसे राहावे, हे सर्व सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील विधवेचा शोक, ब्रह्मचारी तपस्व्याचा उपदेश नावाचा अध्याय 30 येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर श्रोते हो, आता पुढे आपण श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय 31 श्रवण करणार आहोत. या अध्यायातून आपल्याला पतिव्रतेच्या आचार धर्माचे ज्ञान मिळणार आहे. चला तर मग 31 अध्याय श्रवण करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, पतीच्या अकाली निधनामुळे शोकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचार धर्म सांगितला तो मी तुला सांगतो. तू लक्षपूर्वक ऐक. तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला, पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय काय करावे व काय करू नये ते मी सविस्तर सांगतो. तुला जे पसंत असेल ते तू कर. याविषयी स्कंदपुराणातील काशीखंडात एक कथा आहे, ती मी तुला सांगतो. एकदा नारद मुनी फिरत फिरत विंध्य पर्वताकडे गेले. नारदांना पाहताच विंध्याने त्यांचे उत्तम स्वागत केले. नारदांच्या तेजाने त्याचा आंतरिक अंधार दूर झाला. तो म्हणाला, मुनिवर्य, आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे. माझे पूर्व पुण्यच आज फळाला आले. विंध्याचे हे बोलणे ऐकून नारद मुनी जरा संचित झाले. त्याने मोठ्यांदा सुस्कारा सोडला. विंध्याने विचारले, देवर्षी, आपण कसली चिंता करत आहात? नारदांनी विचार केला, आता याला जरा डिवचलेच पाहिजे. नारद मुनी म्हणाले, अरे विंध्या, तू खूप उंच आहेस हे खरे, पण सर्व पर्वतात मेरू पर्वत आधी उंच आहे. तू त्याच्या इतका उंच नाहीस. त्यामुळे मेरू पर्वत तुझा अपमान करतो आहे. त्यामुळे मी संचित झालो आहे. तुला हे सांगण्यासाठीच मी आज येथे आलो होतो. असे सांगून नारद मुनी आकाशमार्गाने निघून गेले. नारद मुनी निघून गेले आणि विंध्य पर्वत अत्यंत उद्विग्न झाला, क्रोधित झाला. अहंकाराने तो ग्रासला. मेरू पर्वताचा तो द्वेष करू लागला. सूर्य मेरू पर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो काय? पाहतोच आता. असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला की जणू आपल्या शिखराने आकाशाचा अंत करावयास निघाला. सूर्याचा मार्ग थांबला. त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्यांच्या किरणांनी भाजून निघाले. दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार. लोकांना सूर्य दिसेना. त्यामुळे सर्व यज्ञयाग बंद पडले.
पंचयज्ञ कर्माचा लोभ झाला. त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. सर्व देव भयभीत झाले. आता काय करावे? हे संकट कोण दूर करणार? असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, देवानो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडे का आला आहात हे मला माहीत आहे. विंध्य पर्वत मेरू पर्वताशी स्पर्धा करीत आहे. त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे. पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले आहेत. हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो. अगस्ती हे थोर तपस्वी आहेत. ते सध्या काशी क्षेत्री तपश्चर्या करीत आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा. ते तुमचे संकट निवारण करतील. ब्रह्मदेवानी असे सांगितले असता सर्व देवांना आनंद झाला. मग ते देवगुरु बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशी क्षेत्री अगस्ती ऋषींच्याकडे गेले. अगस्ती ऋषींचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले. अगस्ती ऋषींनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले. त्यावेळी सर्व देवांनी अगस्तींची व खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली. देव म्हणाले, मुनिवर्य, आपण सर्व ऋषी मुनींमध्ये श्रेष्ठ आहात. आपण त्रैलोक्य ज्ञानी आहात. आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणेच पूज्य आहे. आपण साक्षात प्रणव आहात व लोपामुद्रा श्रुती आहे. आपण मूर्तिमंद ताप आहात तर ती क्षमा आहे. बृहस्पती म्हणाले, पूर्वीच्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या, पण त्यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही. अरुंधती, सावित्री, अनसूया, शांडिल्य पत्नी लक्ष्मी, पार्वती, स्वयंभू मनुची पत्नी शतरूपा, मेनका, ध्रुवमाता, सुनीता, सूर्यपत्नी संज्ञा अशा अनेक पतिव्रता होत्या. पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा अधिक श्रेष्ठ आहे. असे सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला. बृहस्पती म्हणाले, पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये. पती उभा असेल तर आपण उभे राहावे. पतीची कधीही अवज्ञा करू नये. पतीची अखंड सेवा करावी. पतिव्रतेने घरी आलेल्या अतिथींची सेवा करावी. मात्र दानधर्म करू नये. आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे. पती निजल्यानंतरच आपण निजावे. आपली वस्त्रे दूर ठेवावीत. पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नये. पतीला नावाने हाक मारू नये. पती जागा होण्यापूर्वी आपण उठावे. सडा समार्जन करावे. आपल्या पतीची नित्य पूजा करावी. पती घरी असताना साजशृंगार करावा. पण पती परगावी असताना साजशृंगार करू नये. पती रागावला तरी आपण कठोर बोलू नये. उलट उत्तर देऊ नये. पती बाहेरून घरी परत आला असता पतिव्रतेने हातातील काम बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे. त्याला काय हवे काय नको ते विचारावे. पतीला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये. जावे लागले तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. तसे केल्यास त्या स्त्रीला घुबडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. पतिव्रतेने पतीचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे. पती घरी नसेल तर अतिथी धेनू प्रसाद घ्यावा. अतिथीला अन्न देऊन व गोपूजन करून मग आपण भोजन करावे. व्रते उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारून कराव्यात. लग्न यात्रा उपवास इत्यादी विषयी हट्ट करू नये. पती संतुष्ट असताना आपण खिन्न बसू नये. पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये. पतिव्रतेने रजस्वला अवस्थेत असताना मौन पाळावे. बोलू नये. वेदमंत्र ऐकू नये. असे 4 दिवस आचरण केल्यानंतर सुस्नान करून पतीचे मुखावलोकन करावे. अशा वेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सूर्यदर्शन घेऊन घरात जावे. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने कपाळी हळदी कुंकू लावावे. केसात सिंदूर घालावा. डोळ्यात काजळ घालावे. वेणी घालावी. सौभाग्यालंकार धारण करावेत. पतिव्रतेने दुराचारी स्त्रियांशी संभाषण टाळावे. आपल्या पतीची व घरातील इतर लोकांची कधीही निंदा करू नये. सासू सासरे दीर नणंदा इत्यादींशी प्रेमाने वागावे. त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये. तसे केल्यास श्वानयोनीत जन्म घ्यावा लागेल. नग्नपणे स्नान करू नये. उखळ मुसळावर बसू नये. उंबरठ्यावर बसू नये. घरात वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये. पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये. पतीशी वादविवाद घालू नये. पतीला परमेश्वर मानावे. पतीच्या आवडीनुसार वस्त्रालंकार घ्यावेत. दुसऱ्या गृहांतील श्रीमंती पाहून आपल्या घराची निंदा करू नये. दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगू नये. परपुरुषाची स्वप्नात सुद्धा वासना धरू नये.
आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करावी, कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव, गुरु, धर्म, तीर्थ असतो. तोच तिचे सर्वस्व असतो. अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिरासमान असते. पतिव्रतेच्या अशा आदर्श आचरणामुळे तिच्या माहेरच्या 42 पिढ्या उद्धारून जातात. अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील पुण्याईनेच लाभते. अशा पतिव्रतेमुळे 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्मे घडत नाहीत, यज्ञ यागादी कर्मे होत नाहीत. पतिव्रता नसलेले घर साक्षात अरण्य होय. अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्व प्रकारची पुण्यकर्मे घडतात. पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव पितृ कर्मे करण्यास पात्र ठरत नाही. पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगास्नान. ते ज्याला लाभते त्याची सप्तजन्मातील पापे नष्ट होतात, तो पावन होतो. बृहस्पतींनी सांगितलेला हा आचारधर्म जे श्रवण करतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते, असे स्वतः सरस्वती गंगाधर सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील पतिव्रतेचा आचारधर्म नावाचा अध्याय 31 येथेच समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर श्रोते हो, आता 31व्या अध्यायामध्ये आपण पतिव्रतेचा आचारधर्म पाहिला. तर श्रोते हो, आता 32व्या अध्यायामध्ये आपण विधवेचा आचारधर्म सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग 32वा अध्याय श्रवण करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, अगस्ती ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवांना बृहस्पतींनी पतिव्रतेचा आचारधर्म कसा असावा हे सविस्तर सांगितले. पती निधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे, काय करावे, काय करू नये, म्हणजेच विधवेचा आचारधर्म सविस्तर समजून दिला. बृहस्पती म्हणाले, पती निधनानंतर पतिव्रता स्त्रीने सती जावे हे खरे, परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा तान्हे मूल असेल तर तिने सहगमन करू नये. त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान मूल असताना जर तिने सहगमन केले तर ते महापाप ठरते. पती घरापासून दूर बाहेरगावी निधन पावला असेल तर सहगमन करण्याची गरज नाही. वैधव्य असलेल्या स्त्रीने विधवेच्या आचारधर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुण्य मिळते. वैधव्य आलेल्या स्त्रीने केशवपन करावे, नित्य स्नान करावे, एकभुक्त असावे, एक धान्याचे अन्न खावे. तिने 3 दिवसांनी, 5 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा महिन्यात एक तरी उपोषण करावे किंवा चांद्रयण व्रत करावे. वृद्धापकाळी एकभुक्त असावे किंवा फलाहार शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगविण्यासाठी दूध प्यावे. विधवेने पलंगावर झोपू नये, मंगल स्नान करू नये, अंगाला तेल लावू नये, सुगंधी द्रव्ये, फुले, विडा या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पुत्र नसेल तर विधवेने पितरांच्यासाठी विधीपूर्वक तर्पण करावे. भगवान विष्णूंची नित्यपूजा करावी. गुरु असतील तर त्यांच्या संमतीने व आज्ञेने तीर्थयात्रा, उपवास, व्रते करावे. आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या वस्तूंचे सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यावे. श्रीहरी विष्णूंचे स्मरण करीत माघस्नान करावे. वैशाखात जलकुंभदान करावे. कार्तिकात दीपदान, माघ महिन्यात तीळ व तूप यांचे दान करावे. वैशाखात पाणपोई घालावी. शिवशंकराची पूजा करावी, त्यामुळे अनंत पुण्य लाभते. ब्राह्मणांच्या घरी पाणी पुरवठा करावा. अतिथीला अन्न द्यावे. अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे. त्याला छत्र पादत्राणे द्यावीत. कार्तिकात सातूचे अन्न खावे. कास्य पात्रात भोजन करू नये. पत्रावळीवर जेवावे. कार्तिक महिन्यात वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध व द्विदल धान्ये वर्ज्य करावीत. कार्तिकात घेतलेल्या व्रताचे उद्यापन करावे व ज्या गोष्टी वर्ज्य केल्या असतील त्यांचे ब्राह्मणाला दान द्यावे. कास्य पात्रातून तुपाचे दान द्यावे. भूमिशयन केले असल्यास पलंगाचे दान द्यावे. माघ महिन्यात ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावेत. थंडीपासून निवारण होण्यासाठी सरपण, वस्त्रे, घोंगडे यांचे दान करावे. भगवान श्री शंकरांची व श्री विष्णूंची यथाविधी पूजा करावी. श्री शंकरास रुद्राभिषेक करावा. पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत राहावे. आत्मा वै पुत्र नाम, म्हणजे पतीच पुत्रारूपाने जन्मास येतो हे श्रुतीवचन लक्षात ठेवावे. विधवेने कधीही चोळी घालू नये. पांढरे वस्त्र परिधान करावे. ही पुण्यकृत्ये दिवंगत पतीला
नरकापासून वाचवितात. बृहस्पतीने अगस्ती ऋषींच्या आश्रमात सर्व देवांना जो आचारधर्म सांगितला तो त्या ब्रह्मचारी तपस्व्याने त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितला. मग तो तिला म्हणाला, मी तुला 2 मार्ग सांगितले आहेत, सहगमन करणे किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करणे. तुला जो पसंत असेल त्या मार्गाने जा. दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत. तुझ्यात धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करीत राहा. दोन्हीचे पुण्य सारखेच आहे. त्या ब्रह्मचारी तपस्व्याने असे सांगितले असता ती ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली, यती महाराज, मी खूप लांबून येथे आले आहे. माझ्याबरोबर माझ्या नात्या गोत्यातील कोणीही नाही. असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत, मला सदुपदेश केलात. तुम्ही खरोखरच माझे बंधू वडील आहात. तुम्ही मला 2 मार्ग दाखविलेत, पण विधवा म्हणून जगणे मला झेपणार नाही. कारण पती नसताना लोक माझी वाईट निंदा करतील, मला नको ती दूषणे देतील. मला वैधव्याने जगणे नकोसे होईल. त्यापेक्षा पतीबरोबर जाणेच योग्य ठरेल. मी सती जाण्यास तयार आहे. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, तुझी इच्छा असेल तसे कर. तू मोठ्या आशेने श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून आली आहेस. तुझी इच्छा पूर्ण झाली नाही याचे वाईट वाटते. पण प्रारब्ध कुणाला चुकले आहे? जे विधिलिखित आहे ते टळत नाही. तुला सहगमन करण्याची इच्छा आहे ते ठीक आहे, पण तत्पूर्वी एक कर. देवादिकांनाही आपले विधिलिखित टाळता येत नाही, पण गुरुकृपेने ते विधिलिखित बदलू शकते. म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्री गुरूंचे दर्शन घे. त्या स्त्रीने ते मान्य केले. त्या ब्रह्मचारी तपस्व्याने तिच्या कपाळी भस्म लावले. तिला 4 रुद्राक्ष दिले व सांगितले, 2 रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध, 1 रुद्राक्ष त्याच्या प्रत्येकी 2 कानांना बांध. श्री गुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणतात. ते चरणतीर्थ घेऊन स्वतःच्या व पतीच्या देहावर शिंपड. सुवासिनींना सौभाग्यवान दे. ब्राह्मणांना दक्षिणा दे. मग श्री गुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर. असे सांगून ब्राह्मण अचानक दिसेनासा झाला. मग त्या ब्राह्मण स्त्रीने काही ब्राह्मणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करविले. तिने स्नान करून सौभाग्यालंकार व वस्त्रे परिधान केली. कपाळी हळद कुंकू लावले. त्यानंतर लोकांनी तिच्या पतीचे प्रेत नदीच्या काठावर नेले. मग ती स्त्री हातात अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. तिच्या दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तेथे आल्या. त्या स्त्रीचा सती जाण्याचा दृढ निश्चय पाहून इतर सर्व स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या. या पतिव्रतेने आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार केला. सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धी हो असे त्या म्हणत होत्या. मग त्या स्त्रीने तिथे असलेल्या स्त्रियांना सौभाग्यवायने दिली. सर्वांच्या पाया पडून ती म्हणाली, मी आता माहेरी जात आहे. मला प्रेमाने निरोप द्या. माझ्या सासू सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील प्रकार सांगू नका. त्यांना हे समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील. आम्ही भीमा तीरावर श्री गुरूंच्या जवळ आनंदात आहोत असेच त्यांना सांगा. येथे श्री गुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे असे माझ्या सासू सासऱ्यांना व आई वडिलांना सांगा. मग तिने आपल्या पतीच्या कानांवर प्रत्येकी 1 व गळ्यात 2 रुद्राक्ष बांधले. श्री गुरूंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली. त्यावेळी श्री गुरु अश्वत्थ वृक्षाखाली बसले होते. तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. तेव्हा श्री गुरूंनी तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. श्री गुरूंनी दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला. ते हसून म्हणाले, स्वामी, तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात? अहो, या स्त्रीचा पती मरण पावला आहे व आता ती सती जाण्यास निघाली आहे. सती जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घ्यावे म्हणून ही आपल्या चरणांपाशी आली आहे. त्या लोकांनी असे सांगितले असता श्री गुरु म्हणाले, हे कसे शक्य आहे? मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही. यात कसलीही शंका बाळगू नका. ते प्रेत येथे आणा. आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन प्रेत आणले व श्री गुरूंच्या समोर ठेवले. श्री गुरु म्हणाले, ते प्रेत सोडा, त्याचे कपडेही काढून टाका. लोकांनी तसे केले असता श्री गुरूंनी अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले. श्री गुरूंनी त्या प्रेताकडे अमृत दृष्टीने पाहताच तो मृत ब्राह्मण झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठून बसला. त्याने इकडे तिकडे पाहिले. आपण नग्न आहोत. आपल्याभोवती अनेक लोक जमले आहेत व आपली पत्नी आपल्याकडे अवाक होऊन पाहत आहे. हे सगळे पाहून आपण हे काय पाहतो आहे हेच त्याला समजेना. त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतले व पत्नीला विचारले, हा सगळा प्रकार काय आहे? मी कोठे आहे? हे सगळे लोक कशासाठी जमले आहेत? तो ब्राह्मण असे विचारू लागला,
तेव्हा त्याच्या पत्नीने सर्व हकीकत त्याला सांगितली. मग ती दोघे श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली. अहो श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. आम्ही केवळ पापी म्हणूनच आपणास विसरलो. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहात. कृपा सागरा, आमचे रक्षण करा. तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य वेशात पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. सर्व भूतमात्री चराचरात तुम्हीच आहात. आता आमचे रक्षण करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आता आम्हाला जन्ममरण नको. तुमची ज्यांच्यावर कृपा होते त्याचे चारही पुरुषार्थ सिद्धीला जातात. त्या ब्राह्मण पती पत्नींनी असे स्तवन केले असता प्रसन्न झाले श्री गुरु त्यांना म्हणाले, आता कसलीही चिंता करू नका. तुमच्या सर्व दोषांचा रोगांचा परिहार झाला आहे. तुम्ही पूर्णायुषी व्हाल. तुम्हास अष्टपुत्र होतील. तसे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. याच वेळी तेथे असंख्य स्त्री पुरुष जमले. ते आनंदाने श्री गुरूंचा जय जयकार करू लागले. त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी तेथे असलेला हीनबुद्धीचा ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाला, सर्व वेदशास्त्रे पुराणे सांगतात की विधिलिखित कधीही टाळता येत नाही. मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो. मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असता पुन्हा जिवंत कसा झाला? त्यावर श्री गुरु म्हणाले, मी सांगतो ते नीट ऐक. या ब्राह्मणाला पुढचा जन्म जो येणार आहे त्यातील काही वर्षे आयुष्य या जन्मी त्याला मिळावीत अशी विनंती मी ब्रह्मदेवाला केली व या ब्राह्मणासाठी 30 वर्षे मागून घेतली. श्री गुरूंचे हे शब्द ऐकताच सर्व लोक अक्षरशः आश्चर्यचकित झाले. प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य केवळ श्री गुरूंच्या ठायी आहे हे पाहून सर्व लोक श्री गुरूंना वारंवार वंदन करू लागले. त्यांचा जय जयकार करू लागले. मग सर्वजण श्री गुरूंना वंदन करून आपापल्या घरी गेले. या प्रसंगाने श्री गुरूंची कीर्ती 10ही दिशांना पसरली. मग त्या ब्राह्मण पती पत्नींनी संगमात स्नान करून श्री गुरूंची यथासांग पूजा केली. मोठा दानधर्म केला. श्री गुरूंची मनोभावे आरती केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक मोठी अद्भुत कथा घडली. ती मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील पतिव्रतेचा आचारधर्म नावाचा अध्याय 32 येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर श्रोते हो, आता पुढे आपण श्रवण करूया श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय 33. रुद्राक्ष महात्म्य, सुधर्म आणि तारक आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. तर श्रोते हो, नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्री गुरूंच्या बरोबर गाणगापुरातील मठात आली. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका ऐक. श्री गुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती सुवासिनी श्री गुरूंच्या दर्शनाला आली. श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली, माझ्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी एका ब्रह्मचार्याने येऊन मला परोपरीने उपदेश केला. मग मला 4 रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेतदहन करावे असे सांगितले. त्याचप्रमाणे रुद्रसूक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही सांगितले. अंतकाळी श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला. त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्री गुरु हसून म्हणाले, तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते. रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो. ते तू लक्षपूर्वक ऐक. श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे. त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही. जो मनुष्य 1000 रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो. अशा मनुष्यास सर्व देव वंदन करतात. 1000 रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेत नवरत्ने गुंफावीत. रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत. ते हातांवर, दंडांवर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष खरे अस्सल मिळाले तरच उत्तम.
तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते व रुद्राक्षांचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे, ती सांगतो, ती ऐक. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे, त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे. त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता. भद्रसेन राजाला एक मुलगा होता, त्याचे नाव सुधर्म. प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक. हे दोघेही मुलगे जन्मताच मोठे शिवभक्त होते. अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते. 5 वर्षांचे असतानाच त्यांना वैराग्य आले. त्यांना सुवर्णादींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत. ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत, सर्वांगाला भस्म लावीत. ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत. त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते, तरी सुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते. यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी होती. एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले. राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली. त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले. मग राजाने त्या 2 मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या. राजा हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आमच्या या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही. हे अगदी विरक्त झाले आहेत. रुद्राक्षांवर व भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे. हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात. अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते. पराशरांनी त्या 2 मुलांच्याकडे निरखून पाहिले. ते सूर्यचंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होते. पराशरांनी क्षणभर विचार केला व ते राजाला म्हणाले, राजा, या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्य दृष्टीने दिसत आहे. हे दोघे असे विरक्त का झाले आहेत? हे शिवभक्त का झाले? व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी सांगतो, लक्षपूर्वक ऐक. पूर्वी नंदीग्रामात एक गहिका राहत होती. तिचे रूप लावण्य अप्सरेसारखे होते. तिचे वैभव एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते. असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत. ती वेश्या असली तरी थोर पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे. तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कट व मरकट म्हणजेच कोंबडा व माकड पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कट व मरकटही लक्षपूर्वक ऐकत असत. ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावित असे. एकदा काय झाले, एक शिवव्रती असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला. त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वी मोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते. त्याचे तेज सूर्यतेजाहून अधिक होते. ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्या शिवव्रती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले. तो तिला म्हणाला, 3 दिवस 3 रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे. त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही. हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. त्या गणिकेने सर्व काही मान्य केले. तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला. तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष श्रीशंकरच होते. त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली. त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली. वायू वाहू लागला. बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ उठ लवकर, नाट्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाऱ्याने त्या गणिकेला जागे केले. ती गणिका घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुक्कुट मरकटांना सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तेही त्या आगीत जळून गेले. मंडपाचा मधला खांबही जळाला. त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले. थोड्या वेळाने अग्नी शांत झाला. त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले, माझे दिव्यलिंग कुठे आहे? त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली. ती छाती बडून रडू लागली. ते लिंग जळून गेले होते. तो व्यापारी शोक करीत म्हणाला, माझे शिवलिंग नष्ट झाले. आता मी माझ्या व्रतनियमामुळे त्या शिवलिंगासाठी माझे प्राण देतो.
असे म्हणून त्याने अग्नी पेटविला. ओम नम शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली. त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला 3 दिवसांसाठी आपला पती मानले होते. दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता. म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपली अश्वशाळा, गजशाळा, प्रासाद या सर्वांचे दान केले. मग तिने स्नान करून भस्म लावले, शरीरावर रुद्राक्ष धारण केले, अंतःकरणपूर्वक शिवध्यान केले व ओम नम शिवाय असे म्हणत त्याच अग्नीत उडी टाकली. त्याच क्षणी अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूर गौर त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी त्या गणिकेला वरचे वर झेलले. ते स्मितहास्य करीत तिला म्हणाले, तुझी माझ्यावरील दृढभक्ती पाहून मीच व्यापाऱ्याचे रूप धारण करून आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली, प्रभो, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला नित्य आपल्या सानिध्यात वास्तव्य करावयास मिळावे. मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा. भगवान शंकर तथास्तु म्हणाले. त्याच क्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले. ही कथा सांगून पराशर मुनी भद्रसेनाला म्हणाले, राजा, आता तुमच्या 2 मुलांविषयी सांगतो. हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत? हे सतत शिवभजनात दंग का असतात? हे सर्वांगाला भस्म का लावतात व रुद्राक्ष का धारण करतात? असा तुझा प्रश्न आहे, त्याचे उत्तर ऐक. हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुक्कुट व मरकट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते. त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकावयास मिळत असे. त्या पूर्व पुण्याईने ते कुक्कुट मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत. ते पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. हे दोघे कुक्कुट मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते. ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणूनच या ऐश्वर्यात असूनही त्यांना रुद्राक्ष आवडतात. या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे. पराशर ऋषींच्या या उत्तराने भद्रसेन राजाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशर ऋषींच्या पायावर लोटांगण घातले. मग भद्रसेनाने पराशर ऋषींना एक गहन प्रश्न विचारला. त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राक्ष महात्म्य सुधर्म तारक आख्यान नावाचा अध्याय 33 येथेच समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर श्रोते हो, आता आपण श्री गुरुचरित्र पारायणातील 4थ्या दिवशीचा शेवटचा अध्याय जो आहे 34वा अध्याय श्रवण करणार आहोत. त्यामध्ये आपण रुद्राध्याय महात्म्य ऐकणार आहोत. चला तर मग 34वा अध्याय श्रवण करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पती पत्नीला म्हणाले, पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून राजपुत्राचे व प्रधानपुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशर ऋषींच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे कुक्कुट मरकट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा वेळ विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल याची कल्पना आहे. परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना? राजा म्हणाला, भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारित आहे.
जे असेल ते सांगा. पराशर म्हणाले, ऐक तर मग. तुझा हा मुलगा अल्पायुष्य आहे. तुझ्या पुत्राला 12 वर्षे झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशर ऋषींचे हे शब्द भद्रसेनाला वज्रघातासारखे वाटले. ते अनिष्ट वृत्त ऐकून तो बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशर ऋषींचे चरण धरून विनवण्या करू लागला. मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा. राजाचा तो शोक पाहून पराशरांना त्याची दया आली. ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटांवर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शिवशंकराला शरण जा. त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवानी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतः शंकराने ब्रह्मदेवाला 4 वेदांचा उपदेश केला. या 4ही वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः श्री शंकरांनीच सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने परमश्रद्धेने श्रवण पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकराने ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेवाने इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शतरुद्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व 4ही पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारांपासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्यास सुद्धा यमदूत घाबरतात. मात्र हा रुद्राचा जप गर्वाने उभे राहून निजून अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत. रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो. तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरांवर 10,000 रुद्रावर्तनांनी अभिषेक कर. 100 घटांची स्थापना कर. त्यात दिव्य वृक्षाची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून मुलावर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रावर्तने कर. त्याला तीर्थप्राशन करून दे, म्हणजे तुझा मुलगा 10,000 वर्षे जगेल. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. श्री शंकरांवर सतत अभिषेक सुरू केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्रानुष्ठान अखंड 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्म रूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडाधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पराशर ऋषींना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळा, हे काही झाले त्यातले तुला काही आठवते का? त्यावर सुधर्म म्हणाला, एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याचवेळी 4 दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरांसारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेनासहित सर्वजण भगवान श्री शंकरांचा जय जयकार करू लागले. नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व उत्तम दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशर ऋषींना उच्चासनावर बसून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारद मुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले, मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? त्यावर नारद मुनी म्हणाले, मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम तिथे वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले असे यमाने विचारले असता वीरभद्र उत्तरला, तू भद्रसेनच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला 10,000 वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहीत नाही का? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला असता चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, येथे या राजपुत्रास
12 वर्षे आयुष्य आहे असे लिहिले आहे, हे खरे. मोठेच गंडांतर आहे, पण नंतर तेथेच मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा 10,000 वर्षे राज्य करील असे लिहिले आहे. हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशर ऋषींच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशर ऋषींनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मण पती पत्नीला ही भद्रसेन पुत्राची कथा सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे. इतके कथावृत्त सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्री गुरु साक्षात रुद्रस्वरूप आहेत, म्हणून रुद्राध्यायाने त्यांची पूजा करावी. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राध्याय महात्म्य नावाचा अध्याय 34वा येथेच समाप्त होतो. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. तर श्रोते हो, श्री गुरुचरित्र पारायणातील 4थ्या दिवशीचे सर्व अध्याय येथे समाप्त होतात. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.